नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानुभवाचा या चॅनेलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. दिव्यांगांच्या पुढे समस्या किती आहेत? म्हणजे पेन्शन वेळेवरती येत नाही, दुसरी गोष्ट नोकरी नाही हातामध्ये, व्यवसाय करायचं म्हटलं तर पैसे नाही आहेत हातामध्ये, किंवा पैसे आपल्यावरती विश्वास ठेवायला कोण तयार नाही आहे. परत दिव्यांगांना बाकीच्या गोष्टी म्हणजे समाजात जगायचं म्हटलं किंवा समाजात वावरायचं म्हटलं तरी सुद्धा कित्येक अडचणी आहेत बघताय आपण. मग दिव्यांगांना नोकरी देताना किती अविश्वास आहे. दिव्यांगांचं शिक्षण म्हणजे आपलं दिव्यांगांचं शिक्षण तरी झालेलं आहे, उच्च शिक्षण घेतलेलं आहे. आपल्याला जितकं शक्य आहे तर त्याच्यापेक्षा 10% 50% जास्त आपण मेहनत लावून आपण शिक्षण घेतलेले आहेत. आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत, बरोबर आहे ना. पण आपल्याला असं वाटतंय की नोकरी मिळत नाही आहे किंवा ह्या गोष्टी होत नाहीत, व्यवसाय सुरू करता येत नाही, निदान पेन्शन तरी वाढ झाली पाहिजे. आपली पेन्शन 2,500 रुपये मिळते. 2,500 रुपयामध्ये काय होतं, म्हणजे दररोजचे 70-80 रुपये आपल्याला मिळतात. तर त्या दररोजच्या 70-80 रुपयामध्ये दिवस घालवायचं कसं? जी आता ही वाढती महागाई आहे बघताय आपण. आता सध्या गॅसचे भाव, पेट्रोलचे भाव असतील किंवा इलेक्ट्रिसिटी बिल असेल, इलेक्ट्रिसिटी बिल पण येतंय. परत वाढती महागाई म्हणजे या युद्धामुळे म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींमुळे देशाची परिस्थिती म्हणा किंवा महागाईची परिस्थिती आपण आता बघतोयच. मग त्याच्यात दिव्यांग तारणार कसं? आणि याच्यातून एकच आपली मागणी आहे, म्हणजे दिव्यांगांची पेन्शन वाढ झाली पाहिजे. दिव्यांगांची पेन्शन वाढ झाली पाहिजे. दिव्यांगांना 6,000 पेन्शन झाली पाहिजे. आता आपण तर मागण्या करतोय, बरोबर आहे. आपण तर मागण्या करतोय की दिव्यांगांची पेन्शन वाढ झाली पाहिजे, दिव्यांगांची पेन्शन 6,000 रुपये झाली पाहिजे. पण सरकारचे पण काहीतरी कारणं असतील, म्हणजे पेन्शन का वाढ दिली जात नाहीये, त्याच्या मागचे त्यांचे आर्थिक गणित असतील किंवा आणि कोणत्याही गोष्टी असतील. बरोबर, सगळ्या गोष्टी त्यांच्या परीने ते बरोबर असतील. आमच्या परीने आम्ही बरोबर आहोतच. आम्ही नेहमी म्हणणार आम्ही बरोबर आहोतच, आम्हाला आमचा हक्क पाहिजेच, आम्ही नेहमी म्हणतो. पण आजचा विषय तो नाही आहे. आजचा विषय आपण हा बोलायचा आहे की आपण उच्च शिक्षित आहोत. आपण उच्च शिक्षित आहोत किंवा आपण चांगलं शिक्षण घेतलेलं आहे, तरी सुद्धा आपल्याला का नोकरी मिळत नाही किंवा आपल्याला नोकरी का दिली जात नाही. तर याच्यावरती ते पहिलं त्याची कारणं सांगणार, नोकरी आपल्याला का दिली जात नाही. मग त्याच्यातून आपण कारणं शोधण्याचा प्रयत्न करूया. किंवा तुम्हाला काय वाटतंय नेमकं, आपल्याला दिव्यांगांना का नोकरी दिली जात नाही किंवा दिव्यांगांना नोकरीवरती का घेतलं जात नाही? मग ते प्रायव्हेट तत्वावरती असू दे किंवा सरकारी तत्वावरती असू दे, इथं आपल्याला का नोकरीवरती दिव्यांगांना घेतलं जात नाही हे तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा. मी माझं मत तर मांडणारच आहे, पण माझं मतापेक्षा तुमचं मत महत्वाचं आहे. किंवा तुम्ही काय विचार करताय, तुम्ही स्वतः बाबतीत काय विचार करताय हे सुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल खरं तर त्याच्यामुळे तुम्ही सांगा. आता बघा, आपण उच्च शिक्षित आहोत, आपण आपल्याला जमेल तितकं शिकून आपण उच्च शिक्षित बनलो आहोत किंवा आपल्याला जितकं आपल्याला शक्य नव्हतं तर ते सुद्धा प्रयत्न आपण केलेले आहेत. आणि त्यामध्ये आपण मग BA असेल किंवा BCom असेल किंवा MCom असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा BSc असेल, MA असेल, PhD असेल, PhD पर्यंत शिक्षण घेऊन सुद्धा आपल्याला पदव्या आपल्याकडे ढीग आहेत, पदव्यांची ढिगारा आपल्यापाशी आहे, पण आपल्याकडे नोकरी नाही आहे, बरोबर आहे. आणि 2,500 रुपयामध्ये आपलं काय भागत नाही, हे पहिलं कारण झालं. दुसरं म्हणजे कंपन्यांना आपल्यावरती विश्वास नाही आहे. पहिला खाजगी तत्वावरती जाऊया. कंपन्यांना आपल्यावरती विश्वास नाही आहे की आपण नॉर्मल लोकांच्या इतकं काम करू शकेन. तिसरं म्हणजे आपल्याला आपल्यावरती कॉन्फिडन्स नाही आहे की आपण त्या कंपनीपर्यंत किंवा त्या ऑफिसपर्यंत किंवा त्या कार्यालयापर्यंत आपण जाऊ शकेन की नाही जाऊ शकेन दररोजचं, म्हणजे जॉब करायचं म्हणलं तर. हे गोष्ट एक. परत आपल्याकडे शिक्षण आहे, पण जे काही आता अनुभव हवा आहे. शिक्षण तर आहे पण कंपन्यांना काय लागतो, अनुभव लागतो. तर तो अनुभव नाही आहे पहिला म्हणजे, बरोबर आहे. तर ही एक गोष्ट. परत सरकारी जॉब आरक्षण आपल्याला आहे सरकारी जॉबमध्ये, किती आहे तुटपुंज, 3 ते 4%. पण त्यामध्ये सुद्धा आपल्याला त्यात बोगस दिव्यांगांचा सुळसुळाट, बरोबर आहे. तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रयत्न करता येत नाहीत किंवा आपल्याला तितके मार्क्स पडत नाही आहेत किंवा आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीये, ही एक अडचण. परत जागा रिक्त, त्या जागांची भरती कधी येते, त्या जागांची भरती कधी असते, त्या जागांचा फॉर्म कधी भरायचा असतो, ह्याचीच माहिती आपल्याला ग्रामीण लेवलपर्यंत किंवा शेवटच्या दिव्यांगापर्यंत पोहोचत नाही, ही एक अडचण. यामुळे आपल्याला नोकरी किंवा आपल्याला जॉब मिळत नाहीये. परत अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याला रेझ्युमेज तयार करता येत नाहीये. परत आपल्याला बोलण्याचा कॉन्फिडन्स, आपल्याला इंटरव्ह्यू, एखाद्या कंपनीने जर आपल्याला बोलवलं तर तिथं इंटरव्ह्यू देता येत नाही आपल्याला, किंवा तिथं आपण बोलू शकत नाही आहोत व्यवस्थित, किंवा आपल्या दिव्यांगत्वावरती आपण दिव्यांग आपल्यापेक्षा, आपल्या मनापेक्षा, आपल्या डोक्यापेक्षा आपल्या दिव्यांगत्व आपलं मोठं करून ठेवलेलं आहे आपण, ही गोष्ट आहे. तर या भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत जेणेकरून आपल्याला ती नोकरी मिळत नाही किंवा आपण ती नोकरी घेऊ शकत नाही किंवा आपण ती नोकरी करू शकत नाही. अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. मग जर व्यवसाय करायचा म्हटला,
म्हणजे व्यवसाय जर करायचा म्हणला तर व्यवसायासाठी आर्थिक मदत हवी. आर्थिक मदत आपले घरचे करत नाहीये तर बाहेरचे कुठून करणार आहेत आपल्याला, बरोबर आहे. तर ही गोष्ट आली. वाहतुकीचा प्रॉब्लेम ग्रामीण लेवलमध्ये, ग्रामीण जे काही भागामध्ये बसेस असतील किंवा प्रायव्हेट गाड्या असतील याचा खर्च पगार तुटपुंजा मिळतो, त्याच्यामुळे नोकरीला जाता येत नाही किंवा नोकरी परवडत नाही. परत तिथे जाऊन आपण ते काम करू शकू की नाही करू शकू हा आपल्याकडे कॉन्फिडन्स नसतो. तर या गोष्टी आहेत, याच्यामुळे आपल्याला नोकरी मिळत नाहीये. आणि पहिली गोष्ट म्हणजे आता ही नोकरी का मिळत नाही हे तुम्हाला सांगितलं. आपल्याला नोकरी का मिळत नाही यातले मुद्दे तुम्ही प्रत्येकाने यातले किमान 2 ते 4 मुद्दे रिलेट करणार आहे स्वतःला. म्हणजे 2 ते 4 मुद्दे मी जे काय आता मुद्दे सांगितलेले आहेत तर त्या 2 ते 4 मुद्दे त्यातले तुम्ही स्वतः त्या मुद्द्यांचा विचार करून तुम्ही नोकरीला गेलेले नाही आहात किंवा जॉब करत नाही आहात, बरोबर आहे ना. आता जॉब कसा आपल्याला मिळू शकतो याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर बघा, दुसरी बाजू आता म्हणजे पहिली तर बाजू ऐकली, आपल्याला नोकरी का मिळत नाहीये, त्या ज्या काही सामाजिक संस्था असतील किंवा जे काही कंपनी नोकरी देणार आहे तर ते आपल्याला प्रेफरन्स देत नाहीत, आपल्याला प्राधान्य देत नाहीत आणि ते नॉर्मल लोकांना प्रेफरन्स देतात, नॉर्मल लोकांना प्राधान्य देतात आणि आपल्याला देत नाहीत कारण आपण ते काम करू शकणार नाही. हा जो गैरसमज आहे त्यांचा, तर हा पहिला गैरसमज आहे त्यांचा, लक्षात घ्या. दिव्यांग खरं तर काहीही करू शकतो. जसं दिव्यांग स्पर्धा परीक्षा क्लिअर करू शकतो, जसं दिव्यांग एखाद्या वरच्या पदापर्यंत जाऊ शकतो, तसंच दिव्यांग नोकरीही करू शकतो. हा गैरसमज पहिला आपल्याला काढून टाकला पाहिजे. दुसरं म्हणजे आपल्याला स्वतःमध्ये कॉन्फिडंट बिल्ड केला पाहिजे, कॉन्फिडन्स बिल्ड केला पाहिजे. आपण स्वतः तितके मॅच्युअर झाले पाहिजे आपण आता, कारण आपण शिक्षण तर घेतलेलं आहे. शिक्षण आपल्याला आवडत त्या क्षेत्रामध्ये भले मिळालं नसेल पण निदान आपण शिक्षण तरी घेतलेलं आहे किंवा तितकंसं शिक्षण तरी घेतलेलं आहे की या समाजामध्ये आपण वावरू शकू किंवा या समाजामध्ये आपण जगू शकू, समाजामध्ये टक धरू शकू. त्याच्यामुळे आपल्याकडे जे शिक्षण आहे तर ते फक्त शिक्षण कागदावरती न राहता आपल्या जे काही शरीरावरती म्हणा किंवा आपल्या जे काही पर्सनॅलिटीवरती झळकलं पाहिजे. तर त्यासाठी आपण आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरती काम केलं पाहिजे आणि याच्यासाठी आपल्याला कोणाचीही मदत घ्यावी लागणार नाहीये, कोणाचेही कोर्सेस मोठे करावे लागत नाहीत, काही नाही आहे. आपण दररोज एक थोडा वेळ ठरवून स्वतःचा वेळ ठरवायचा आहे दररोजचा आणि आरशासमोर बसून आपण स्वतःला प्रश्न विचारायचे आणि स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करायचा आहे. किती कॉन्फिडेंटली आपण ती प्रश्नांची उत्तर देतो याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे आपल्याला दुसरी गोष्ट, आपण समाजामध्ये कोणीही आपल्याला कोणताही प्रश्न विचारला तरी सुद्धा आपण त्याचं उत्तर भले माहीत असू दे किंवा नसू दे तरी सुद्धा आपण कॉन्फिडन्सली नाही म्हणू शकतो किंवा नाही म्हणताना सुद्धा आपली जीभ अडकणार नाही किंवा जीभ आपली घसरणार नाही याची काळजी आपल्याला घेता येऊ शकते किंवा त्या स्पीच लेवलवरती आपण काम करू शकतो. परत आपल्याला हँडिकॅपसाठी भरपूर अशा फ्री कोर्सेस आहेत. फ्री कोर्सेस म्हणजे इंग्लिश स्पीकिंग असेल, हिंदी स्पीकिंग, मराठी स्पीकिंग, जापनीज स्पीकिंग असेल, कोणतेही लँग्वेज स्पीकिंगसाठी कोर्स आहेत तर ते आपण करत नाही आहोत. ते करायचं आपल्याला गरज वाटत नाहीये. आपण फक्त शिक्षण घेतलं म्हणजे आपल्याला नोकरी मिळायलाच पाहिजे अशी वाटते आपल्याला. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे स्किलच नाही आहेत. आपण कॉम्प्युटरचं शिक्षण घेतलेलं नाही आहे, आपण मोबाईलचं स्किल घेतलेलं नाही आहे, डाटा कलेक्शनचं स्किल नाही आहे, अकाउंट ऍक्सेसिबिलिटीचं स्किल नाही आहे. भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत. त्याचं स्किल, ते जे काही नॉलेज आहे त्याचं, तर ते नॉलेज आपण घेतलं पाहिजे. त्याशिवाय आपल्याला जॉब मिळणार नाहीये, लक्षात घ्या. ही झाली गोष्ट. परत मी मागाशी बोललो होतो आपल्याला ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम येतोय ना, ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम येतोय म्हणून आपण जॉब करत नाही आहोत, बरोबर आहे. 100% बरोबर आहे. आपल्याला ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम येतोय, आपल्याला दररोज वाहतूक करणं म्हणजे या गावातून त्या गावात जाणं किंवा त्या गावातून त्या गावात जाणं हे आपल्याला शक्य नाही आहे, बरोबर आहे. मी काही नाही म्हणत नाही, तुम्हाला जाणं शक्य नसेल पण तुम्ही घर बसल्या तरी जॉब करू शकताय की, तुम्ही घर बसल्या तरी जॉब करू शकताय. वर्क फ्रॉम होम ही संकल्पना किती दिवस जुनी आहे, लॉकडाऊन पासून आलेली संकल्पना आहे आणि आपण अजूनपर्यंत आत्मसात केलेली नाहीये ती संकल्पना. तर ही संकल्पना आत्मसात केली पाहिजे. म्हणजे आपण डाटा एंट्री जर करू लागलो किंवा डाटा एंट्री जर शिकलो आपण किंवा मग कॉलिंगची म्हणजे बोलण्याची स्किल शिकलो तर म्हणजे जे काही भाषा ट्रान्सलेट करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा जॉब आहे. डाटा एंट्री असेल किंवा डेटा एंट्री असेल, कॉम्प्युटरचं नॉलेज असेल तर कॉम्प्युटरवरती सुद्धा तुम्ही घर बसल्या जॉब करू शकताय. भरपूर अशा गोष्टी आपण करू शकतोय, लक्षात घ्या. घर बसल्या जॉब्स म्हणजे माहिती मिळवणं असेल किंवा सर्व्हे करणं असेल, सर्व्हे सुद्धा करून आपण घर बसल्या किमान 10-15 हजार रुपये सहज पगार पाडू शकतो आपण, लक्षात घ्या. तर या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. मग याच्यामध्ये आपल्याला स्किल नसल्यामुळे आपण ती काम करत नाही आहोत. परत आता बघा, प्रत्येक काम हे नोकर म्हणूनच केलं पाहिजे असं काही नाही आहे. भागीदार म्हणून सुद्धा आपण काम करू शकतो पण ती आपली इच्छा नाही आहे. अशा कित्येक सामाजिक संस्था असतील, कित्येक कंपन्या आहेत ज्या पॅकेजिंगसाठी, जर तुम्ही गट केला तुमचा 5 दिव्यांगांचा, 10 दिव्यांगांचा एका गावामधला 5 गट जर तुम्ही केला तर तुम्हाला तिथं अगरबत्ती पॅकिंगसाठी म्हणा किंवा साबण पॅकिंग किंवा लेबल चिटकवणे किंवा एखादी
एखादं मटेरियल असतं तर ते मोजून एखाद्या बॉक्समध्ये टाकणं किंवा एक असेंबल करणं किंवा गिफ्ट पॅकिंग म्हणा किंवा किट पॅकिंग काय म्हणा, अशा भरपूर साऱ्या गोष्टी, अगरबत्ती बनवणं, धूप बनवणं, परत मेणबत्ती बनवणं, यूज अँड थ्रो पेपर बनवणं, लकोटा बनवणं, पिशव्या बनवणं, अशा भरपूर साऱ्या तुम्ही भागीदारीने म्हणजे कमिशन बेसवर म्हणजे एक पिशवी तयार केली किंवा एक साबण तयार केला किंवा एक मेणबत्ती तयार केली किंवा एक अगरबत्तीचा पुडा तयार केला की आपल्याला इतकं कमिशन हवं असं ठरवून सुद्धा आपण ते घर बसल्या काम करू शकतो. आणि फक्त आपण काम करू शकत नाही तर आपल्या दिव्यांग मित्रमैत्रिणींना सुद्धा आपण काम देऊ शकतो. हे फक्त आपल्याकडे आपण शिक्षण घेतलेलं आहे, आपल्याकडे पदव्यांच्या जे काही कागद आहेत ती कागदाची तुकडा आहेत तर ती भरपूर आहेत, पण आपल्याला जे प्रॅक्टिकली नॉलेज पाहिजे किंवा प्रॅक्टिकली जे काही एक्सपिरियन्स पाहिजे तर तो नाही आहे. आणि आता बाकीच्या कंपन्या आपल्याकडून एक्सपिरियन्स मागतात. म्हणजे आपण जर जॉब मागायला जातो, ज्याला आपण तिथे इंटरव्ह्यूला जातो तर तिथं जॉब मागायला जातो तर त्याला तिथं आपल्याकडे अनुभव मागितला जातो. पण माझं एक सांगणं आहे त्या कंपन्यांना की जर तुम्ही आम्हाला जर पहिला संधीच दिला नाही तर आमच्याकडे अनुभव कुठून येणार? तुम्ही पहिला संधी तर द्या, मग आमच्याकडे अनुभव बिल्ट होणारच की आमच्याकडे म्हणजे आमच्याकडे तो अनुभव येणारच की. जर तुम्ही जोपर्यंत आम्हाला तुम्ही संधीच देणार नाही तोपर्यंत आमच्याकडे अनुभव येणारच नाहीये. बरोबर आहे ना? तर या गोष्टी आहेत आणि या गोष्टी जर आपण केल्या म्हणजे रिझ्युमे चांगला नीट एका पानामध्येच म्हणजे एका पानावरतीच कमीत कमी शब्दामध्ये कमीत कमी विश्लेषणा म्हणजे कमीत कमी शब्दांमध्ये म्हणा किंवा कमीत कमी वाक्यांमध्ये जर आपण आपला रिझ्युमे म्हणजे आपलं जे काही बायोडाटा असेल तर तो बायोडाटा तयार केला तरी सुद्धा आपल्याला जॉबसाठी अप्रोच वर्क फ्रॉम होमसाठी असेल किंवा अपडाऊन करण्यासाठी आपल्या शहरामध्ये आपल्या गावामध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत किंवा भरपूर अशा कंपन्या भरपूर असे ऑफिसेस आहेत तिथं आपल्याला जॉब मिळू शकतो. रिझ्युमे तयार करणं, पर्सनॅलिटीवरती आपल्या काम करायचं. तिसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही जॉबसाठी तयार पाहिजे आपण म्हणजे त्याचं स्किल कलेक्ट करणं किंवा स्किलमध्ये आपण पारंगत होणं. म्हणजे आता मी म्हणत नाही की तुम्ही सगळे स्किल पारंगत व्हा, म्हणजे कॉम्प्युटर पण शिका, मोबाईल पण शिका, मोबाईल रिपेअरिंग पण शिका, इलेक्ट्रिशियन पण शिका, मुळीच मी म्हणत नाही आहे. पण तुम्हाला जी गोष्ट आवडते किंवा तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये ज्ञान आहे किंवा तुम्हाला ज्या गोष्टी करता येऊ शकतात सोप्या रीतीने त्या तरी करण्याचा प्रयत्न करा. बरं, त्या करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला त्यातलं नॉलेज भेटू शकतं, म्हणजे तुम्ही त्यातलं नॉलेज घेऊ शकताय. आणि नॉलेज ज्यावेळेला घ्याल किंवा तुम्ही त्यातला नॉलेज म्हणजेच काय एक्सपिरियन्स आहे आणि एक्सपिरियन्स ज्यावेळेला तुमच्याकडे असेल त्यातला वेगळेपणा काहीतरी असेल तुमच्याकडे तर ते जॉब किंवा ती भागीदारी किंवा ते बिझनेस तुमच्यापर्यंत आल्याशिवाय थांबणार नाही. लक्षात घ्या, ते तुमच्यापासून दूर राहूच शकत नाही. आलं लक्षात? त्याच्यामुळे या गोष्टी आहेत, या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. जोपर्यंत आपण गोष्टी करणार नाही, जोपर्यंत आपण त्यांच्यापर्यंत जाणार नाही तर तो पण आपल्यापर्यंत येणार नाहीत. आणि याच्यात जर तुमच्याकडे आता पैसेच नाही आहेत बिझनेस काढण्यासाठी किंवा नोकरी करण्यासाठी आपल्याला जाता येत नाही तर किती सोशल मीडिया खूप मोठा झालेला आहे. आता बघू शकता युट्यूबवरती कुणाला काय येत नाही ते सुद्धा तिथे युट्यूबवरती येतोय आणि तो 5 सेकंद किंवा 15-20 सेकंद काहीतरी थातरूमात्र बोलतोय आणि युट्यूब व्हिडिओ व्हायरल करतोय. इंस्टाग्रामवरती असेल किंवा टेलिग्रामवरती असेल किंवा जे काही तुमचे ते वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत तर त्या ऍप्लिकेशन्सवरती स्वतःला व्हायरल करतोय आणि त्यातून इन्कम जनरेट करतोय. तुम्हालाही करता येऊ शकतं. बरं, तुमच्याकडे स्किल नाही आहे ना, म्हणजे तुम्हाला काय मोबाईलवर फेस दाखवून बोलता येत नाही, राहू दे ना फेस दाखवायचं, तुमचा आवाजावरून तर बोलू शकता तुम्ही. चला, आवाज दाखवता येत नाही, तुम्ही अॅनिमेशन करू शकताय. भरपूर साऱ्या गोष्टी घर बसल्या युट्यूब आपल्याला कित्येक गोष्टी शिकवतं, ते आपल्याला शिकायची इच्छाच नाही. आपल्याला फक्त करायचं काय तर दररोज सकाळी उठलं की इंस्टाग्राम उघडायचं, रीला बघत बसायचं, युट्यूब उघडायचं, शॉर्ट्स बघत बसायचं, व्हॉट्सअप उघडायचं, स्टेटस बघायचं, कुणाचा वाढदिवस आहे, कुणाला शुभेच्छा द्या, कुणाचं काय झालं, कुणाला काय मिळालं याच्यासाठीच फक्त प्रयत्न करायचे. एवढंच ध्येय आहेत आपले. आणि माझं पेन्शनवरती भागत नाही, अरे भागत नाही म्हणून सरकार देईल त्यावेळेपर्यंत तुम्ही वाट बघत बसणार आहे का? स्वतःसाठी संधी कधी निर्माण करणार आहात आपण? स्वतःसाठी जोपर्यंत आपण संधी निर्माण करणार नाही तोपर्यंत आपल्याला याच गोष्टीत राहायला लागेल. आणि अजून एक म्हणजे जर तुम्ही सरकारी जॉबमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी वगैरे तयारी करत असाल तर नॉलेज मिळत नाही किंवा कोणत्या जागा कधी निघाल्यात हे समजत नाही आहे ना तुम्हाला, तर सरकारी वेबसाईट्स आहेत किंवा नोकरी.com आहेत तर त्या .com वरती रजिस्ट्रेशन करून ठेवा की तुम्हाला व्हॉट्सअपला असेल किंवा तुमच्या मेसेजमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील की रेल्वेच्या जागा निघालेल्या आहेत, एमपीएससी भरतीवरती राज्यसेवेच्या जागा निघालेल्या आहेत, यूपीएससी भरतीवरती जागा निघालेल्या आहेत किंवा सरळ सेवाच्या जागा निघालेल्या आहेत, ग्रुप ड च्या, ग्रुप ब च्या, ग्रुप अ च्या जागा निघालेल्या आहेत, त्याचं नोटिफिकेशन येतील. जर तुम्ही प्रयत्न करणार नाही, तुम्ही नॉलेज युट्यूबवरती फक्त ते कॉमेडी किंवा एंटरटेनमेंटच्या गोष्टी जोपर्यंत सोडणार नाही तुम्ही, मी काय म्हणत नाही 100% सोडा असं,
असं, पण ज्या गोष्टीची आपल्याला गरज आहे तर त्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्या. जितकं लक्ष तुम्ही एंटरटेनकडे, जितकं कॉमेडीकडे लक्ष देता, त्यातलं 5% जरी तुम्ही तुमच्या करिअरवरती लक्ष दिलात तरी सुद्धा तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता, हे लक्षात घ्या. तर ह्या गोष्टी करा. तुम्हाला नोकरी, जॉब, बिझनेस किंवा अन्य काही तुम्हाला आवडतात त्या गोष्टी करता येऊ शकतात तुम्हाला, आणि त्यातून आर्थिक जे काही तुमची गरज आहे तर ती भागवता येऊ शकते. मला एवढं सांगायचं होतं. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, पण तुम्हाला काय वाटतं अजून पण यामध्ये काय अजून गोष्टी असल्या पाहिजेत, काय गोष्टी केल्या? आता बघा, मला जॉब करता येत नाही म्हणजे मला जॉबचा इंटरेस्ट नाही आहे. कारण पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला, मला स्पर्धा परीक्षा द्याव्याशा वाटतात भरपूर, पण मी त्या स्पर्धा परीक्षांसाठी बनलोय की नाही बनलोय याचा मी ज्यावेळेला अभ्यास केला त्याला मला समजलं की मी स्पर्धा परीक्षांसाठी बनलेलोच नाहीये. का सांगतो तुम्हाला, स्पर्धा परीक्षांमध्ये 4 ऑप्शन असतात, बरोबर आहे. आपण ज्यावेळेला गव्हर्नमेंट एक्झाम्स देतो तर त्यामध्ये 4 ऑप्शन्स असतात, पण ते 4 ऑप्शन ज्यावेळेला माझा रायटर किंवा माझं जे कोणी वाचून दाखवणार आहे तर ते वाचून दाखवल्यानंतर त्या 4 पैकी मला एक उत्तर सापडत नाही, तर मला त्यातले 2 उत्तर सापडतात. म्हणजे 4 मधले 2 उत्तर मला बरोबर आहेत असं वाटतात. मग जर मला या गोष्टी जर त्या जमतच नसतील तर मी स्पर्धा परीक्षांमध्ये वेळ वाया घालवण्यात पॉईंट होता का, तुम्ही सांगा मला तुम्ही. कारण मला जर स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा ते पेपर्स लिहायला येणार असेल तर मी ती स्पर्धा परीक्षा देऊन मी पासच होणार नाही. परत त्या स्पर्धा परीक्षांची जी काही फी 1000 रुपये फी, 500-800 रुपये फी आहे, तर ती भरून जर मला नेहमी निराशा येणार असेल तर मी विचार केला की मला स्पर्धा परीक्षा जमत नाहीत बाबा, मला बिझनेसमध्ये डोका आहे, मी बिझनेसमध्ये काहीतरी करू शकतो, म्हणून मी बिझनेसची तयारी करू लागलो. लक्षात घ्या, बिझनेस अजून माझा सुरू झालेला नाही आहे, बिझनेस अजून माझा प्रक्रियेमध्येच आहे, पण तोपर्यंत मी बसलो का? बिझनेसचं तर काम दुसरीकडे चालूच आहे, पण तिथंच मी युट्यूबचं पण काम चालू केलं. युट्यूबवरती मी गेलो, फेसबुकवरती गेलो, इंस्टाग्रामवरती गेलो, आणि मी निदान तिथे व्हिडिओ किंवा आपला बेस जो कस्टमर बेस आहे तर तो म्हणजे आता मी बिझनेस सुरू करणार म्हटल्यानंतर मला कस्टमर बेस पाहिजे, तर तो कस्टमर बेस मी तयार करू लागलो. त्याच्यासोबतच माझं सामाजिक काम सुद्धा होऊ लागलं. सामाजिक काम म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं, तुमच्यापर्यंत माहिती पोहोचण्याचं, किंवा तुम्हाला पण मी ज्या अडचणीनं फेस केलोय तर त्या अडचणींना तुम्हाला फेस करायला लागू नये हा माझा प्रयत्न पण आहेच. लक्षात घ्या, जितका मला त्या युट्यूबमधून इन्कम जनरेट करण्याचा प्रयत्न आहे तितकंच तुम्हाला पण त्यातून काहीतरी माझ्याकडून मिळावं. कारण मला जितकं वयाच्या 25 किंवा 30 वय मला लागलं, 30 वर्ष लागली मला दिव्यांग काय आहे समजून घ्यायला, किंवा दिव्यांगांचे फायदे काय हे समजून घ्यायला, तितके माझ्या बाकी नंतरची पिढी, म्हणजे जी 2000 नंतर जी जन्माला आली, किंवा 95 नंतरची, किंवा मग 2010 नंतरची जन्माला आलेली पिढी आहे, तर त्या पिढीला हे 30-35 वर्ष लागून येत ही माझी माफक अपेक्षा आहे. तर तुम्हालाही काय वाटतं बघा, तुमच्यापर्यंत पण हा व्हिडिओ पोहोचला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांच्यापर्यंत, मैत्रिणींच्यापर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि त्यांना माहिती पोहोचण्याची मदत करा. आणि त्यांना पण माहिती जर पोहोचली तर ते सुद्धा सक्सेसफुल होतील. तुम्ही जसे सक्सेसफुल होणार तर ते सुद्धा सक्सेसफुल होतील. एवढ्याच गोष्टी होत्या. नोकरी मिळाली, नोकरी नाही, तुम्हाला आणि काय आयडिया वाटत असतील तर ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय दिव्या.